आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। राष्ट्रवादीने म्हणजेच पार्थ पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात देखील चर्चा केल्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतोय राज ठाकरे यांची पार्थ पवार यांनी भेट घेतलेली आहे। या भेटीचं कारण अद्याप स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये। तर आपण या संदर्भात थेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे जाऊया। त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट जाणून घेणार आहोत। पण तुर्तास ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे, मात्र या भेटीचं कारण काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये। तर बारामतीमध्ये जे दुर्घटना झालेली होती अजित पवारांच्या अपघातासंदर्भात, त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आलेली आहे का, त्या चौकशी करण्यासंदर्भात ही भेट घेण्यात आलेली आहे का, असे बरेच प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। पार्थ पवार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तर या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। पार्थ पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे, तर त्यांनी थेट राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। तर या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र अनेक विषयांवर ही भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। आपण पाहतोय पार्थ पवार हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत आणि त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट झालेलं आहे, मात्र अनेक विषयांवर या भेटीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। तर आपण पाहतोय पार्थ पवार यांनी आज पहिल्यांदाच राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। सध्या बारामती दुर्घटने प्रकरणात चौकशी व्हावी अशी मागणी विविध स्तरावरनं केली जाते। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विविध नेते मंडळी, रोहित पवार, अमोल मिटकरी तसंच पार्थ पवार चौकशीसाठी मागणी करतायत। सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरते आणि अशातच पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या संदर्भात कोणतेही अपडेट्स अद्याप समोर आलेले नाहीये, मात्र बरेच विषय आहेत आणि या विषयांवर या दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे।